ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती टीका टिप्पणीचं प्रचंड मोठं सत्र हे आपल्याला पाहायला मिळतंय। विविध नेत्यांमध्ये 2 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी टीका केलेली होती अमित साटम यांच्यावरती, ज्याला नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं होतं। आज नितेश राणे हे एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या विशेष पॉडकास्टमध्ये बोलत होते। उद्धव ठाकरे स्वार्थाशिवाय कुठेच जात नाहीत असं म्हणत नितेश राणेंनी या कार्यक्रमातनं उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधला। तर नितेश राणेंच्या टीकेला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रेंनी प्रत्युत्तर दिलंय। आज ज्या काही घटना आपण बघतोय ऐकतोय, उद्धवजींनी कधीही स्वार्थ नसताना कधीच कोणाच्या जवळ ते गेलेले नाहीयेत। 2014 ते 19 मध्ये ज्या पद्धतीने आमच्या फडणवीस साहेबांनी त्यांना मुख्यमंत्री असताना त्यांना सांभाळलं, मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की त्यांच्या रक्ताच्या भावाने पण एवढं सांभाळलं नसेल। 5 वर्ष तेव्हा सांभाळलं, मग त्यांना धोका दिला, मग काँग्रेस बरोबर गेले, आज काँग्रेसला सोडलं, राजसाहेबांबरोबर गेले। ज्या राजसाहेबांना त्यांनी अक्षरशः छळलं, म्हणजे त्रास देणं हा विषय वेगळा, छळलं, त्या राजसाहेबांच्या जवळ एवढं जाणं, हे मला असं वाटतं की 16 तारखेला ह्याचं उत्तर भेटेलच। कारण का तो स्वार्थी माणूस आहे, आम्ही जेवढं जवळून त्यांना पाहतो स्वार्थी माणूस आहे, आणि ह्याचा नक्की त्यांना काही मराठी माणूस ह्या सगळ्याबद्दल विचार करतोय। ज्या पद्धतीने त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना म्हणजे नाकारणं, त्यांना लांब ठेवणं, आता तुम्ही ज्या काही घटना बघताय आजूबाजूला, ज्या काही घटना त्यांच्याकडून आम्हाला ऐकायला मिळत आहेत, ह्याच्यातून मराठी माणसाला काय भेटेल का मला वाटत नाहीये। मी आणि माझं कुटुंब, माझी कुटुंब माझी जबाबदारी, माझं कुटुंब माझी जबाबदारी, एवढ्यापर्यंत तो सगळा खेळ आहे। ह्यांच्यासारखे जे ढोंगी आणि लोचट व्यक्ती आहेत त्यांनी आमच्याबद्दल तर बोलू नये। त्यांना जर इतकंच म्हणजे इतकी पोटशूळ झालेली आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब हे कसे काय एकत्र आले, तर मला असं वाटतं त्यांचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री त्यांनी आपल्याच चॅनलवर मला वाटतं बोलले होते। ते काय म्हणाले होते की मी अपवत धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, अमकं नाही, तमकं नाही, अविवाहित राहणं पसंत करीन, पण अजित पवारांबरोबर जाणार नाही नाही नाही। बरोबर ना, लूपमध्ये बोलले गेले ना। आणि शिवसेना भवनामध्ये जेव्हा 2 ठाकरे बंधूंचा एकत्रित वचननामा मुंबईसाठी प्रसिद्ध करण्यात आला, तेव्हा अमित साटम यांच्या आडनावावरनं उद्धव ठाकरेंनी खोचक टिप्पणी केली होती।